बाबा फेवरेट आहेत तुझे की आई फेवरेट आहे? आई भी, बाबा भी आणि आई भी. अच्छा, तिन्ही पण फेवरेट आहे तुझे? आणि कोण आले तुमच्यासोबत? पप्पा झाले फक्त. मनावसरीला गेली. हातकडाकी जायचंय. नाही जायचं. आज खरं तर मी सोनलच्या घरी आलोय. खूप वर्षाने आलोय, साधारणतः 7-8 वर्ष झाले असतील. आम्ही दोघं पण बीएससी ला होतो. 11वी-12वी पासून ते बीएससी पर्यंत आम्ही सोबत होतो. फुल धम्माल मजा केली आम्ही. तर ही ती सोनल. हाय. मग केळवडीला आजी कुठं असते? गावाला गेलेस का तू कधी? गावाला कधी गेलेस? लय दिवस झाला. लय दिवस झाला. काय असतं केळवाडीत? कोण कोण आहे केळवाडीत? तू साताऱ्यात इतके वर्ष राहिलास, तुला काय आवडलं साताऱ्यामधलं? साताऱ्याचं वातावरण आणि आपलीच आहे ना माती. बरोबर. असं दुसऱ्या सिटीमध्ये कुठं नाही. येस, म्हणजे आपल्या मातीतला जिल्हा जवळच आहे बरोबर गावाच्या. बरोबर. सातारा बेस्ट आहे. नमस्कार, मी तुमचा मराठी कवी विशाल पवार स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. आज शनिवार आहे आणि मस्त आंघोळ वगैरे झालेले आहे, मावशीमध्येच आहे. आता नाश्ता करू आणि मग पुढच्या स्पॉटला व्हिजिटेड करत जाऊ थोड्या वेळाने. आपल्या इथं बघितलं तर मल्हार सुद्धा आहे. मल्हार, आंघोळ केली का रे बाळा? तू नाही केली? कधी करणार आहेस? अरे मग तुला बाबांची आणि आजींची आठवण येते का? नाही येते का बरं? बाबा फेवरेट आहेत तुझे की आई फेवरेट आहे? आई भी, बाबा भी आई भी. अच्छा, तिन्ही पण फेवरेट आहे तुझे? अच्छा, मग तू मला काय खायला घेऊन येणार पुण्यावरून पनवेलला आलास की? काय नाही, का बरं? काहीच नाही म्हणलं. अच्छा, तू टिक्का काऊन लावला एवढा मोठा? असंच असंच? मला तनुरी दीदी लावलाय. अच्छा, तू नाश्ता करणार आहेस का आता? आम्ही नाश्ता करायला चाललोय. आताच करतो मी. चला करूया नाश्ता. तर व्हिडिओ करू. दादा काय पण कसं खातोय? थांब आता तुला दाखवते बाबांना कसं खायचं असतं ते चहात पोहे. खातात बाबा, स्वतःच्या हात पोहे खातात. तू काय मला सांगतेस आता? कच्चे पोहे खातात. खातात आणि मग खातात. विचार युट्यूबला टाक. अरे वॉटर बॅग कोणाची आहे? कधी आणलीस तू? बघू इकडं. अरे येतंय का नाही पाणी त्यातनं? आलं का? ताट का खाल्लेलं ताट बस ओके. अरे अन्वी आली का? बोलव तिला. अरे इकडे दिस ना. एबीसीडी बोल. येते तिला हुशार आहे ती. नाही बोल. की नाही? एबीसीडी येते. कशाने आली तू? कशाने आली? गाडीने आली? बसने आली? आणि कोण आले तुमच्यासोबत? पप्पा झाले फक्त. मनावसरीला गेली. हातकडाकी जायचंय. नाही जायचं. नवसरीला नाही जायचं का? आई आलेली काल, आई आणि बाबा तुमचे नवसरीचे. भेटणार नाही त्यांना? उद्या येणार आहे होय. मग किती दिवस सुट्टी आहे तुला आता? सुट्टी नाही, सुट्टी घेऊन आली. सुट्टी घेऊन आलीस? दिवाळीची सुट्टी नाही? स्पेशल स्कूल. ख्रिश्चन कोणतं स्कूल? स्कूलचं नाव काय तुझ्या? एअरपोस्ट. हे ओळखलेस का ना? कोण आहे मी? हो का ग? जायला किती तास लागतात? जायला आम्हाला लागतो बऱ्यापैकी वेळ. 8 तास 6 तास लागतात. एवढे? हो. किती वेळ लागतो? एवढं कोण प्रवास करत असेल? अजून काय विचारायचंय का? व्हिडिओ बनवते तरी. अरे अजून काय विचारा की.
विचारा काय लाजतायचं. ए मानस प्रश्न विचारायचा आहे का मामांना? प्रश्न विचार. साधं साधं. नाही अवघड विचार. म्हणजे काय विचारू? काय पण तुला विचारायचं ते विचार. तुम्हाला खाद्यपदार्थ काय आवडतं? मला खाद्यपदार्थात सगळंच आवडतं. मी सगळंच खातो चवीने. तुमचं फळ कोणतं आवडतं? माझं आवडतं फळ आहे मला मँगो. मँगो खूप आवडतं. मँगो खायला. ओके. तुमचं गाव कोणतं? माझं गाव मालोशी. मालवण. कारळे भागामध्ये आहे ते गाव. तुम्हाला शेरवानी आवडेल का जीन्स पॅन्ट? शेरवानी फंक्शनलाच घालू शकतो. जीन्स पॅन्ट रोज घालू शकतो. त्यामुळे दोन्ही पण आवडेल. फंक्शनला शेरवानी घालायची, जीन्स पॅन्ट. ओके. तुम्हाला वॉच ब्रेसलेट? वॉच की ब्रेसलेट? वॉचच इम्पॉर्टंट आहे कारण घड्याळाचा टाइम बघता येतं. ब्रेसलेट काय करायचंय? शो ऑफ करण्यात काय मजा नाही. बरोबर ना? तुम्हाला कोणता कलर आवडतो? मला कलर आवडतो ब्लॅक. तुला? तुला आवडतो तुमच्या पर्पल कलर. काय पण सांगते. तुला आवडतो. तुम्हाला बूट की सँडल? मला बूट इज प्रेफर्ड. ओके. तू काय वापरते, चप्पल का सँडल? सँडल इज प्रेफर्ड. तू सँडल वापरते. तुम्हाला पाणीपुरी आवडेल का पावभाजी? पाणीपुरी बेस्ट आहे. पाणीपुरी आवडेल. तुला काय आवडतं, पावभाजी का पाणीपुरी? पाणीपुरी. ओके. पावभाजी का मिसळ? पावभाजी का मिसळ? आणि तुला? मिसळ. स्वतःला आवडतं ते सांगते. नाही काय तुला आवडत नाही पावभाजी का मिसळ? नमस्ते. हो चालेल. असू द्या असू द्या. पाणीपुरी? ढोकळा की पाणीपुरी? पाणीपुरीच. ढोकळा तुला ढोकळा बनवता येतो की कचोरी? ढोकळा की कचोरी? कचोरी. तुला ढोकळा बनवता येतो? येतो. तुम्हाला? खायला येतो. तुम्हाला चॉकलेट केक आवडतो? चॉकलेट केक का ब्लूबेरी? मला चॉकलेट केक नाही, साधा केक आवडतो. सिंपल. ते वरती काय नको, फक्त आतमध्ये असं तो हे बनवलं, बिस्किट टाकून बनवलं तेवढंच आवडतं. आतमधलं ते असं ना ते. सोडा की थम्सअप? सोडा की थम्सअप? सोडा. तुला? सोडा. इथून काढा. ह्या पिल्लाचे डोळे बघा ना त्यांचे. या बाजूला सुद्धा एक किल्ला आहे, तो पण किल्ला मी तुम्हाला दाखवतो. सैनिक पडलेत पावसानं रात्रीच्या. वाव, फुल मस्त आलं काय ना. पावसानं पडलंय ना. हो, हे कुजले. पाणी पिते. मावशी गावातून आपण निघालेलो आहोत पुढच्या प्रवासासाठी. हाय सोनल, कशी आहेस? आज खरं तर मी सोनलच्या घरी आलोय. खूप वर्षाने आलोय, साधारणतः 7-8 वर्ष झाले असतील. आम्ही दोघं पण बीएससी ला होतो. 11वी-12वी पासून ते बीएससी पर्यंत आम्ही सोबत होतो. फुल धम्माल मज्जा केली आम्ही. तर ही ती सोनल. हाय. कोण कोण असतं का कॉन्टॅक्ट मध्ये? आहेत का नाही? कोणी भेटतं का नाही? तू काय गावालाच आहे, तुला सगळी वाटेवरतीच आहेस म्हणलं, भेटणार सगळी आहे ना. बरं झालं, थँक्यू. शोधून काढलं तुझ्यासाठी, कारण मी माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाही. आता कॉलेज पण बंद आहे ना, म्हणून मी तो अंक, मला खात्री होती की मला भेटणार तर सोनलकडूनच भेटेल तो अंक. नित्या आली की नाही? आली? अरे उशीर होईल परत.
ऐक लय उशीर होईल त्यामुळे नाहीतर परत खरोखर जाऊया तर. नाही खरं सर लय उशीर होईल नाहीतर मी आलो असतो. तिला व्हिडिओ दाखव की मी दिसेन आता. चला, पुढे ये इकडे. अरे बापरे या. दिवाळीच आहे. खास दिवाळी आणलेली आहे. खातोय. असो. बस तू पण इथं मला नको बाबा. बस की फक्त. बसते. तुला कोणी याड लावले व्लॉग करायचं? अरे. माणसावर 4 माणसाला बोलत जा. मग बोलता बोलताच आपण ते आठवणी काहीच होतात ना सगळ्या. हे खावा की बघायला दिले तुम्हाला. थोडं आपण ट्राय करूया. खावा खावा. गरीबाचं खाल्लेलं चांगलं. असं काय नाही गरीब तर. तालीवर माणसं आहे तुम्ही. माझा लेख हो हाय हाय. दुसरं आता पण आलं ह्याच्यामध्ये. काय रे? लेख नाही आला माझ्याबद्दल छापून आलाय. काय माझे विद्यार्थी मध्ये नाही त्याच्यात नाही. लोकवंदनचा दिवाळी अंक आहे ना त्याच्यामध्ये पाटणचे कलमगीर लिहिणार आहे. मग अगदी सुरुवातीपासून रामदास स्वामी हिती वगैरे तिथून पासून आतापर्यंत शेवटपर्यंत त्यात माझा आहे ना आणलंय. दाखव की कुठे आहे? तुम्हाला आहे ना बरं. तुझं तो काव्य संग्रह कधी करतोस? 2026 मध्ये झालाय का? माझ्या 400 कविता लिहून झाल्यात. हा. परत 10-12 कथा लिहून झाल्या. त्यातल्या 2-3 कथांना पारितोषिक पण मिळालेत. लवकरच येईल. हे कधी चालू केलंय सरांनी? कुठलं हे सरांनी नाही चालू केलंय. मग हा दिवाळी अंक आहे. वंदन पण कुणी चालू केलं असं? बाय सोनल. चला बाय. अच्छा इथेच आहे का? मग आता गाडी इथंच लावू ना. अच्छा तिकडून पण आहे का रोड? नवीन माणसाला कोणाला कळतच नाही. अच्छा इकडचा रोड. नवीन माणसाला कोणाला कळतच नाही. काय चिवू कशी आहेस? हा अरे लाजतेस. हॅलो हाय का? हाय. मगाशी मुलगा म्हणला. मग केवढला ती कुठं असते? गावाला गेलेस का तू कधी गावाला? कधी गेलेस? लय दिवस झाला. लय दिवस झाला. काय असतं केळवाडीत? आणलंय तुम्ही? आणलंय का? कोण कोण आहे केळवाडीत? हाय हाय. आहे आहे हा. परत खूप किती बघतोय अगोदर. अजून परत कोण आहे? धरले तर मग काय? वीर आहे. वीर आहे हं. आणि परत त्याचा भाव आहे. त्याचा भाव आहे. भावाचं नाव काय? साई आहे. आणि मामी आहेत. मामी आहे. राजू मामा आहे का? गुरु आहे ती का? बरं काय होतं? आता नाही ती ना पहिली होती ना. मासे खायला गेलीस का नाही तू आपल्या मावशीकडे तुझ्या? काय काय खाल्लं मासा? भरपूर खाल्लं. मासं खाल्लं. दाजींबरोबर प्रचंड गप्पा मारल्यानंतर आम्ही भोजनासाठी आतमध्ये आलो आणि सुवर्णताईने बनवलेल्या सुंदर भोजनावरती आम्ही ताव मारला. खरं तर आज शाकाहारी भोजन खाण्याची इच्छा होती जी की मी सुवर्णताईला सांगितली होती आणि तिने ती पूर्ण केली. त्यामुळे आम्ही शाकाहारी भोजन खाऊन भरपूर गप्पा मारल्या. नमस्कार मित्रांनो. तर फायनली मसूरमधून भेट घेऊन आम्ही आता पोहोचलो आहोत साताऱ्यामध्ये. आणि साताऱ्यामध्ये आम्ही अण्णांकडेच मुक्काम करणार आहे. त्यानिमित्त आम्ही अण्णांकडे आलेलो आहोत आणि इथे पार्किंगमध्ये आम्ही गाडी पार्क केलेली आहे. आता अण्णांच्या फ्लॅटमध्ये आपण निघूया. काय? नाही बरोबर आहे. आता यांना पटन झालं त्यांना काय बोलू. आलो.
काय मला ते व्हिडिओ बघतोय अरे सर्कस आली तर सर्कसला कोण जाईना झालं 2 सर्कस यायला पण कोण येणं झालं म्हणते तर का बघायचं त्याचं त्या सर्कस आहेत न का. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मराठी कवी विशाल पवार स्वागत करतो साताऱ्यामध्ये. साताऱ्यामध्ये आता आम्ही आलेलो आहे, राजधानी सातारा. आमच्या अण्णांकडे आज आमचा मुक्काम आहे आणि त्यांच्या बिल्डिंगच्या टेरिसवरती आलो आहे. एक व्ह्यू चांगला मिळतो सगळा बघायला, म्हणून त्या टेरिसवरचा सगळा लोकेशन व्ह्यू आपण बघूयात. तर सातारा तुम्हाला इथे बघायला मिळेल. हा कोणता आहे रे हा लोकेशन? तिकडे भैरोबाचा पायथा. अच्छा, हा वाला. हो, हा भैरोबाचा पायथा आहे. पुढे इकडून कासला रोड जातो. अच्छा, हा जो आहे तो कास यवतेश्वर असा रोड जातो इकडे, बरोबर? ओके. आणि इकडे जर पाहिलं तर हा आहे अजिंक्य तारा. सुंदर दिसतो अजिंक्य तारा, बघ ना. हा बघा अजिंक्य तारा. ह्या अजिंक्य ताऱ्यावरती हे जे 2 टॉवर आहेत ते आपल्याला इथून दिसत आहेत. आणि हा जो संबंध आहे तो संबंध सातारा तुम्ही बघू शकता, पूर्ण सातारा. कुठला काय? अच्छा, तो समोरचा जो डोंगर दिसतोय तुम्हाला हा वाला ना, हा जरंडेश्वर डोंगर आहे. आणि हा अच्छा ओके. आणि जो इकडच्या साईडला तुम्ही बघता, इकडच्या साईडून तुम्ही मुंबईला जाऊ शकता. हा रोड इकडून सातारा मुंबई असं जाऊ शकतो. वाव, काय ढग काय सुंदर दिसतात रे, बघ ना. नाही पण छान दिसतात ना ढग, बघ ना. व्हेरिएशन आहे ढगांमध्ये सुद्धा. तर आता माझ्यासोबत आहे शरद. तुम्ही आकाशला पाहिलं असेल व्हिडिओमध्ये. अण्णा आणि आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी जेव्हा गेलो होतो तेव्हा आकाश व्हिडिओमध्ये होता. तर हा त्याचाच लहान भाऊ शरद आहे. शरद एक इंजिनियर आहे. आपण त्यालाच विचारूया तो काय सांगतोय, आपण बघूयात. शरद, काय म्हणशील, कसं वाटतं तुला? मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. मला कसं वाटतं ते सांग. गेली साताऱ्यात तू किती वर्षापासून इथे आहेस? मी 16 वर्ष झाले इथे. 16 वर्ष झाले. भरपूर. पहिलीत गेलो तेव्हा मी इथं आलो. अच्छा, साताऱ्यामध्ये जेव्हा पहिलीपासून तुझी शाळा इकडेच आहे, बरोबर? बालवाडी गावापर्यंत झाली. अच्छा, आणि पहिलीपासून आलो. पहिलीपासून इथेच आहे. ओके. पहिलीपासून साताऱ्यामध्ये आहे. तर साताऱ्यामधले खूप चांगली ठिकाणं जर बघायची असतील तर आपण त्याला विचारूया की साताऱ्यात काय बघण्यासारखं आहे. काय सांगशील, कुठले लोकेशन सांगतील? पहिलं तर आपला अजिंक्य तारा. ओके, अजिंक्य तारा मराठ्यांची 4थी राजधानी. मराठ्यांची 4थी राजधानी, बरोबर. जरंडेश्वर, तिथं हनुमानाचं मंदिर आहे. ओके, जरंडेश्वरला हनुमानाचं मंदिर आहे. हां. अच्छा. आणि तिथं स्टोरी अशी आहे की जे हनुमानजीनी पर्वत नेलेला ना, संजीवनी पर्वत. अच्छा. त्याच्यातला जो भाग पडलेला हां. एक कण, तो म्हणजे तो जरंडेश्वरचा डोंगर. अच्छा. आणि त्याच्यावर मंदिर आहे. अच्छा, अजून काय सांगशील, काय काय? अजून भरपूर काय आहे. पाटेश्वरचं एक मंदिर आहे तिथं. पाटेश्वर. हा, तिथं महादेवाचं मंदिर आहे. तिथं पंचतत्व असे म्हणजे इन्व्हेंट झाले. अच्छा. जे पंचतत्व तिथं झाले अशी स्टोरी आहे. अच्छा, अशी अख्खी आहे काय? हा. अच्छा, अजून काय सांगशील? अजून इकडं आपला कास पठार. अच्छा, या बाजूचा कास पठार. हा, युनेस्को अप्रूव्ड आहे. येस. अच्छा. महाबळेश्वर खूप काय आहे. महाबळेश्वर आहे, प्रतापगड आहे, सज्जनगड आहे. अजून ठोसेगडचा धबधबा देखील आपण या साईडला बघू शकतो, बरोबर? वजराई धबधबा आहे. राजवाडा आहे साताऱ्यामध्ये, बरोबर ना. आपले महाराज सुद्धा या साताऱ्यामध्ये राहतात, राजवाड्यावरती. महाराजांचा राजवाडा. अरे आकाश बघ, निळं दिसतंय, काय सुंदर दिसतंय ना. तर नाईस व्ह्यू आहे आणि हाच व्ह्यू पकडण्यासाठी आपण इकडे आलो. हा, इकडे 4 भिंती पण आहे ना. आज दिसते का इथे? अच्छा, ही व्हाईट कलर वाली नाही. अच्छा, थांब. कुठे लाईट्स? अच्छा, ही लाईट आहे ही का? हा हा. 4 भिंती. ओके. झाशीची राणी आलेली इथे भेट लिहिलेलं आहे. अच्छा, स्मरणार्थ बनवलेली. म्हणजे झाशीची राणीने इथे भेट दिली, त्यांच्या स्मरणार्थ ते बनवलेलं आहे, बरोबर? अच्छा. अजून काय सांगू शकशील? मस्त वातावरण आहे. तू साताऱ्यात इतके वर्ष राहिलास, तुला
काय आवडलं साताऱ्यामधलं? साताऱ्याचं वातावरण आणि आपलीच आहे ना माती, बरोबर. असं दुसऱ्या सिटीमध्ये कुठं नाही. येस, म्हणजे आपल्या मातीतला जिल्हा. जवळच आहे बरोबर गावाचा, त्यामुळे बरोबर. सातारा बेस्ट आहे. नमस्कार मित्रांनो, आता माईच्या घरामध्ये आम्ही आहोत आणि जेवणासाठी पुरणपोळ्यांचा बेत केलेला आहे. तर पुरणपोळ्या तुडुंब पोट भरून आपण खाऊया. तर सर्वांनी पुरणपोळ्या खायला या. अण्णा पण आहेत पुरणपोळ्या खायला. अण्णा, पुरणपोळ्या आवडतात का तुम्हाला? हो. का मटण आवडते जास्त? नाही पुरणपोळी चांगलं जेवण. हा, मटण आवडतं मला अण्णा, खरं सांगा. आवडतं, पण आता पुरणपोळी केली म्हणलं. ठीक आहे. तर आमचा शरद इथं कामामध्ये मदत करतोय. सुरू करा. मला दिलं का तू? दिले तुम्हाला भरपूर. सुरू करा. तर मित्रांनो, माझ्यासमोर आहे पुरणपोळीचं ताट. इकडे बघताय तुम्ही, ही कटाची आमटी आहे आणि ती फक्त पिण्यासाठी आहे म्हणून तो कप वापरलाय. इकडे पापड आहे, या ठिकाणी दूध आहे, म्हणजे गुळवणीचं दूध, गुळवणी आहे, ते पोळी आहे. तर आता मी सुरुवात करतो. अण्णांनी सुरुवात केलेली आहे, बघू शकता. नाही तर असं वाटतं जुनं होतं. म्हणजे ते आता जे आम्ही राहतो तिथे. राईट. तिथं मी वटीवर झोपायचो हां. एकटाच, सर्वी घरात, आणि चौकटीच्या बाहेर मी वटीवर झोपायचो. आणि मी असं उतानी झोपायचो, असं आठवण. झोप लागलेली, रात्रीचीच वेळ होती, तरी 1-2 वाजले असते. आणि असा मला भास झाला की तापतोय मला वर. आणि मी बोलायचा प्रयत्न करतोय, पण आवाज येत नव्हता. आणि मला तर तापतंय, पण कसा तरी मी सोडवलं तिच्यातनं. आणि मग वराडलो लय, मग जागी झाली सगळी. आणि मग म्हणायला काय झालं. ते मला अनुभवतोय. एवढं दाबत होतं ना की मला श्वास घ्यायला येत नव्हता. एवढं